नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत हे जे ऑनलाईन शिक्षण आहे आपण चालू केलेलं आहे. तुम्ही घेताय, आम्ही तुम्हाला देतोय. या उपक्रमामध्ये मी प्रकाश गावडे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज मी तुमच्या समोर गणितातले शेकडेवारी जो भाग आहे तो भाग मी तुम्हाला शिकवणार आहे. पण पुस्तकातली उदाहरणं आणि त्याचबरोबर शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये शॉर्टकट मेथडने कशी उदाहरणं सोडवायची याचंही तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. पण तत्पूर्वी आजचा आपण सुविचार बघूया. सुविचार म्हणण्यापेक्षा त्याला आपण एक सुवचन म्हणूया. आणि ते सुवचन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते सुवचन आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्यार्थी मित्रांनो, या गुरुला साक्षात ब्रह्मदेव म्हटलं. गुरुर ब्रह्मा ब्रह्मदेव म्हटलं. गुरुर विष्णू त्याला श्री विष्णूची उपमा दिली. श्री महेश्वरा महेश्वर म्हणजे श्री शंकर त्याची उपमा दिली. म्हणजे या त्रिदेवांची उपमा या गुरुला दिली. साक्षात परब्रह्म परमेश्वर त्याला म्हटलं. मग या तिघांची उपमा का दिली? कारण जर पौराणिक कथांचा जर आपण अभ्यास केला, पौराणिक कथा जर आपण वाचल्या, तर त्या कथामधून आपल्याला असं समजतं की ब्रह्मदेवाने काय केलं, या सृष्टीची उत्पत्ती केली, सृष्टी निर्माण केली. चराचरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाने केलं. श्री विष्णूने काय केलं? श्री विष्णूने या सृष्टीचं संवर्धन केलं, जतन केलं, त्याचं लालन पालन केलं, त्याचं पोषण केलं. आणि श्री शंकराने काय केलं? संहार केला, विनाश केला. मग ही जी स्थिती आहे, उत्पत्ती, स्थिती किंवा त्याला वृद्धी म्हणू आपण, आणि लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे करणारे जे तीन देव आहेत, त्या तीन देवतांची उपमा त्या गुरुला दिली. मग ही उत्पत्ती काय करतो शिक्षक? गुरु जो आपला आहे, ती कशाची उत्पत्ती करतो, कशाचं संवर्धन करतो आणि कशाचा विनाश करतो, म्हणून त्याला या तीन देवतांची उपमा दिली. पहिली गोष्ट म्हणजे उत्पत्ती. आपल्या समोर असणारा जो विद्यार्थी आहे, आपल्या समोर असणारा जो शिष्य आहे, या शिष्याचं भावनिक विकास व्हावा, त्याचा सांस्कृतिक विकास व्हावा, आणि यासाठी आवश्यक असणारी सगळी प्रकारची अध्यापन तंत्र निर्माण करण्याचं काम, त्याला अध्ययन अनुभव देण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते निर्माण करण्याचं काम हा गुरु करतो. म्हणजे तो उत्पत्ती करो, नवीन ज्ञानाचा उगम त्याच्याकडून होतो. मग याचं लालन पालन कसं करतो? स्थिती ही अवस्था कशी निर्माण होते? विष्णूचं काम हे कसं करतो? तर विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे गुण आहेत, त्या कलागुणांना वाव देऊन त्या कलागुणांची वृद्धी करण्याचं काम, ते कलागुण विकसित करण्याचं काम, ते कलागुण वाढवण्याचं काम करण्याचं काम हा गुरु करत असतो. जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याचा, आपल्या शिष्याचा सर्वांगीण विकास होईल, सर्वांगीण उन्नती होईल. मग लय कशाचा करेल? विनाश कशाचा करेल? तर काही विद्यार्थी असे असतील की काही विद्यार्थ्यांच्या अंगी एखादा दुर्गुण असेल. संत ज्ञानेश्वरांनी पसायदनामध्ये एक शब्द वापरला, व्यंकटी. मग जर एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगामध्ये अशा प्रकारची व्यंकटी असेल, अशा प्रकारचा एखादा दुर्गुण असेल, अशा प्रकारचा अहंकार असेल, तर त्या अहंकाराचा, त्या व्यंकटेचा किंवा त्या दुर्गुणांचा नाश करण्याचं काम हा गुरु करत असतो. आणि म्हणून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अशा या गुरुला आपण सतत वंदन केलं पाहिजे. मग ह्या सगळ्या गुरूंमध्ये सर्वश्रेष्ठ गुरु जो असतो तो म्हणजे आपली माता, आपली आई.
जेव्हा आपला जन्म होतो त्या जन्माच्या अगोदर पासून सुद्धा ही आपल्या आई आपल्याला ज्ञान देते, आपल्याला शिकवते. मोठं झाल्यावर हाताला बोट धरून ती चालवते. प्रत्येक ठाई ठाई पावला पावलावर आई आपल्याला मार्गदर्शन करत असते. का श्रेष्ठ आई? आई आपल्याला किती प्रकारचं दान देतं. अगदी आईच्या त्या उदरामध्ये असल्यापासून आई आपल्याला रक्तदान करते, आई आपल्याला अन्नदान करते, आई आपल्याला प्राणदान देते, आई आपल्याला संस्कृतीचं दान देते, संस्कारांचं दान देते. आणि म्हणून आईला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. मग जर आईचं महत्व इतकं असेल तर वडिलांचं महत्व कमी होतं का? नाही. जशी आई महत्वाची आहे तसेच वडीलही तेवढेच महत्वाचे असते. मित्रांनो बघा, एखाद्या वेळी आपल्याला टाचणी टोचली किंवा सुरीने थोडस कापलं की पटकन आपल्या तोंडातून बाहेर येतो, आई ग, तेव्हा आई आठवते. पण जेव्हा एखादा तुम्ही रस्त्याने चालताना एखादा भरधाव ट्रक समोर आला आणि तुमच्या समोर येऊन त्याने करकचून ब्रेक लावले, पण पटकन जो तोंडातून उद्गार येतो, बाप रे. म्हणजे जेव्हा जेव्हा मोठं संकट आपल्या समोर उभं राहतं तेव्हा त्या संकटाचा डोंगर आणि आपण यांच्यामध्ये पहाडासारखा उभा राहतो, ते आपले वडील असतात. आणि म्हणून आयुष्यामध्ये कधीही गुरु, आई आणि वडील यांचा अवमान करू नका, त्यांचा अनादर करू नका. या तिघांनाही सर्वश्रेष्ठ माना आणि त्यांचा योग्य तो रिस्पेक्ट करा, त्यांचा योग्य तो आदर करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल की शेकडेवारी शिकवताय, मग हे काय? कारण आमचं एक तत्व आहे, जेव्हा आपण शिक्षण देतो तेव्हा त्या शिक्षणाला संस्काराची सुद्धा जोड द्यावी लागते. कारण शिक्षण आणि संस्कार ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. एखाद्याकडे भरपूर शिक्षण आहे पण संस्कार नाहीये, पण एखादा संस्कारी विद्यार्थी आहे आणि त्याच्याकडे शिक्षण नाहीये, दोन्ही जीवनामध्ये व्यर्थ आहे. आणि म्हणून शिक्षण आणि त्याचबरोबर संस्कार हे तेवढेच महत्वाचे आहे. आता मी हा जो तुम्हाला जे सुवचन सांगितलं ते बघू आपण थोडस गाण्याच्या रूपामध्ये, त्याची प्रार्थना आपल्याला म्हणता येते का, तो एक विचार करूया, बघूया आपण कसं वाटतं ते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अशा या गुरुला तुमच्या माझ्या सर्वांच्याच अगदी मनापासून त्या गुरुला वंदन. आणि आता आपण पुढचं सुरू करूया. आपला घटक आहे शेकडेवारी. आणि असं म्हटलं जातं, असा एक प्रघात आहे की ज्याची शेकडेवारी उत्तम त्याचं गणित उत्तम. आणि तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक सल असतो, अरे बापरे, टक्केवारी काढायची आहे म्हणजे किती कठीण काम आहे. नाही, आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ही शेकडेवारी कशी काढायची ते तुम्हाला शिकवतो. पण तत्पूर्वी या शिष्यवृत्ती परीक्षा म्हणा किंवा गणित म्हणा, किती सोपं असतं त्याची एक झलक तुम्हाला दाखवतो. गुणाकार करायचा असेल, भागाकार करायचा असेल, बेरीज करायची असेल, वजाबाकी काढायची असेल, वर्ग करायचा असेल, वर्गमूळ काढायचं असेल, शेकडेवारी काढायची असेल, लसावी मसावी काढायची असेल, प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट्स आहेत. मग त्या शॉर्टकट्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी बघा, मला 62 आहे. This 62 is multiplied by 99. Then 436 is multiplied by 9, 9 and 9, 999. आता मी 4 डिजिटचा नंबर घेतला, कुठलाही नंबर घेतला रॅन्डम ऑर्डरने, आणि त्याला मी या 99999 ने गुणतो. मी पुढे 5 डिजिट नंबर पण घेतला असता आणि 5 टाइम्स 9 घेऊन पण मल्टिप्लिकेशन केलं असतं. तेच
मग हे मला गुणाकार कसा मला झटक्यात करायचा आहे, मला पटकन करायचं. मग मी काय करणे माहितीये, किती 2 ते 3 पद्धतीने हा गुणाकार करता येतो. पण ते जाऊ देत, मी तुम्हाला फक्त शॉर्टकट सांगतो. याचं उत्तर किती येणार माहितीये, 6, 1, 3 आणि 8 हे त्याचं उत्तर आलं. तुम्ही म्हणाल कसं काढलं, पाठ केलात? नाही पाठ केलं. मला त्याची ट्रिक माहितीये. मी फक्त या गणिताकडे बघितलं आणि मी त्याचं आन्सर लिहिलं. Here this 3-digit number is multiplied by greatest 3-digit number. मग याचं मला या 3 अंकी संख्येला मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येने गुणलं, उत्तर किती येणार? 4, 3, 5, 5, 6 and 4. This is the answer. आता पुढचं तुम्ही करायचंय. आता मी ट्रिक सांगतो मी काय केलं. ही थोडीशी कंडिशनल आहे. त्याला एक कंडिशन आहे. काय माहितीये, इथे 2 अंकी संख्येला मोठ्यात मोठ्या 2 अंकी संख्येने गुणलं, या 3 अंकी संख्येला मी मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येने गुणलं, या 4 अंकी संख्येला मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येने गुणलं, म्हणजे दिस 2 digit नंबर इज मल्टिप्लाइड बाय ग्रेटेस्ट 2 digit नंबर. एनी 3 digit नंबर इज मल्टिप्लाइड बाय ग्रेटेस्ट 3 digit नंबर. एनी 4 digit नंबर इज मल्टिप्लाइड बाय ग्रेटेस्ट 4 digit नंबर. ही त्याची कंडिशन झाली. दिलेल्या संख्येतील अंका एवढ्याच मोठ्यात मोठ्या संख्येने जर गुणलं तर. मी काय केलं इथे माहितीये, 62 आहेत ना, मग मी इथे 61 लिहिले. सबस्ट्रॅक्ट 1. या संख्येमधून फक्त मी 1 वजा केला. अँड सबस्ट्रॅक्ट इच नंबर फ्रॉम 9 फ्रॉम लेफ्ट टू राईट. डावीकडून उजवीकडे प्रत्येक अंक 9 मधून वजा करा. 9 - 6 3, 9 - 1 8. फिनिश. दॅट इज द आन्सर. इथे पण तेच केलं. 436 आहे ना, मग मी 435 लिहिले, बिकॉज सबस्ट्रॅक्ट 1. 436 - 1 435. आता मी काय करणार, डावीकडून उजवीकडे प्रत्येक अंकामधून 9 मधून प्रत्येक अंक वजा करणार. 9 - 4 5, 9 - 3 6 and 9 - 5 4. This is the answer. हे त्याचं उत्तर झालं. आता मला या 4 digit नंबर इज मल्टिप्लाइड बाय ग्रेटेस्ट 4 digit नंबर, याचं मला उत्तर काढायचं आहे. सेम ट्रिक. 6 3 2 हे 5 आहे, त्याच्याऐवजी किती लिहायचे? 4. बिकॉज कारण आपण 1 वजा करणार, म्हणजे 6 3 2. आता याच्याऐवजी 4. आता हे 4ही डिजिट्स आहेत, हे किती मधून वजा करणार? 9 मधून. सो 9 - 6 3, 9 - 3 6, 9 - 2 7, 9 - 4 5. This is the answer of this multiplication of these two numbers. मग अशा पद्धतीनं एका क्षणामध्ये मी आपल्याला उत्तर काढता येतं. अजून तुम्हाला मी एक दाखवतो. समजा मला एखादा नंबर 34 ने मल्टिप्लाय करायचा. मला समजा 34 इज मल्टिप्लाइड बाय 11 और 45 इज मल्टिप्लाइड बाय 11 और 4 3 2 1 6 इज मल्टिप्लाइड बाय 11. मला यांना 11 ने मल्टिप्लाय करायचं होतं, पण इथे काय झालं, किती बघा, तुम्ही काय करणार, 11चं टेबल म्हणणार आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन मग करणार. 11 चोक 44, 44चे 4 हातचे आले 4, 11 त्रिक 33, 33 आणि 4 37. हे उत्तर काढलं. पण तुम्ही टेबल म्हटलं आणि मग उत्तर काढलं, मी तसं नाही करणार. मी काय करणार, हा 2 अंकी संख्येला मला 11 ने गुणायचं आहे ना, दिस 2 digit नंबर इज मल्टिप्लाइड बाय 11. मग हे 3, बघा हे 3 मी इथे ठेवले, हे 4 आहेत ते मी इथे ठेवले आणि मध्ये काय लिहिलं बघा, या दोघांची ऍडिशन लिहिली. झालं सूत्र तुमचं तयार. जेव्हा जेव्हा तुम्ही अंक 11 ने गुणणार आहात, तेव्हा पहिल्या ठिकाणी पहिला अंक, शेवटच्या ठिकाणी शेवटचा अंक आणि मध्ये त्यांची बेरीज लिहायची. तसंच इथे 4 लिहिणार, इथे 5 लिहिणार आणि 4 + 5 9. करून बघा, एवढं येणार तेवढंच. पण मी असं केलं तर 67 × 11 हे जर मी घेतलं तर मग मी इथे 6 लिहिणार, इथे 7 लिहिणार, ऍडिशन किती आली 13. ती लिहायची का?
नाही लिहायची. कारण जेव्हा ही बेरीज 10 किंवा 10 पेक्षा अधिक येते तेव्हा एक हातचा वरती घ्यायचा. when addition of these two numbers is 10 or more than 10 at that time you have to carry over 1. मग हे उत्तर कसं येणार? 7 आणि 6 13, 13चे 3 घ्यायचे आणि हातचा 1 म्हणजे 6 आणि 1 7 हे त्याचं उत्तर झालं. या पद्धतीनं तुम्हाला सोप्या पद्धतीने ही उदाहरणं सोडवता येतील. आता मी अजून एक पुढचं उदाहरण लिहिलं होतं, हे 43216 म्हणजे 43,216 गुणिले 11. आता 2 नंबर नाही आहेत, मग जर 3 नंबर्स असतील, 4 नंबर्स असतील, 5 नंबर्स असतील, 6 नंबर्स असतील आणि त्याला 11ने गुणायचं असेल तर काय करायचं? त्या कॉन्झिक्युटिव्ह पेअर्स करायच्या, लगतच्या संख्यांच्या जोड्या करायच्या. म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. समजा इथे 6 7 8 2 1 3 5 4 मला लगतच्या संख्यांच्या जोड्या करायच्या. आय हॅव टू मेक द पेअर्स ऑफ कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स फ्रॉम राईट टू लेफ्ट. मला उजवीकडून डावीकडे ह्या लगतच्या संख्यांच्या जोड्या करायच्या. मग ते कशा येणार? पहिली जोडी 4 and 5, दुसरी जोडी 5 and 3, नेक्स्ट पेअर 3 and 1, next pair 1 and 2, next pair 2 and 8, and next pair 7 and 8. अशा जोड्या करायच्या. मग तसं इथे पहिली पेअर 6 and 1, पुढची जोडी 1 and 2, पुढची जोडी 2 and 3, पुढची जोडी 3 and 4. ह्या जोड्या तयार केल्या. आता मला काय करायचंय? नेहमीप्रमाणे पहिला अंक पहिल्या ठिकाणी, शेवटचा अंक शेवटच्या ठिकाणी. ही पहिली स्टेप झाली. मग पहिल्या जोडीची बेरीज 6 अधिक 1 7, 1 अधिक 2 3, 2 आणि 3 5, 3 आणि 4 7, पहिला अंक शेवटचा अंक मध्ये बेरीज झालं उत्तर. याचा प्रॉडक्ट, द प्रॉडक्ट ऑफ दिस टू नंबर्स इज इक्वल टू दिस वन. एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे करता येतं. आता आपण थोडं अजून भरपूर आहेत, काढलेले पण होते, पण आता मुख्य विषयाकडे जाऊया आपण, नाहीतर तो भाग तसाच राहून जाईल. पुन्हा केव्हा तरी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण नक्की ह्याच्या सगळ्या शॉर्टकट्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला, बेरजेच्या, गुणाकाराच्या, भागाकाराच्या, वजाबाकीच्या, कितीतरी ट्रिक्स आहेत. अशा ट्रिक्स आहेत ना की उदाहरण बघितलं ना की फटकन आपल्याला त्याचं उत्तर कळलं पाहिजे आणि येतं. शेकडेवारीकडे जाऊया. आता शेकडेवारी म्हणजे काय? शतमान म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ पर्सेंटेज? हे सांगण्याची काय मला वाटत नाही की तुम्हाला आवश्यकता आहे, कारण 6वी मध्ये 7वी मध्ये हे थोडं थोडं तुम्ही शिकत आलेला आहात. शेकडेवारी म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत, संख्येची किंमत 100 वर किती हे आपण काढतो, त्याला आपण जनरली काय म्हणतो, सर्वसाधारणपणे शेकडेवारी. पण मला प्रत्यक्ष सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते माहितीये? ते शेकडेवारी काढता आली पाहिजे, ते पर्सेंटेज काढता आली पाहिजे. मग मी पर्सेंटेज कसे काढतो बघा. मला इथे 600चे 12% काढायचे आहेत. मी दोन तुम्हाला अगदी डिस्प्ले करून दाखव. मी इथे 600चे 12% काढले आणि इथे मी 600चे 35% काढायचे. हिअर 12% ऑफ 600 and 35% ऑफ 600. जेव्हा जेव्हा तुम्ही पर्सेंटेज काढणार आहात तेव्हा तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही 1% काढा किंवा 10% काढा. आता 1% कसा काढायचा आणि केव्हा काढायचा, 10% कसे काढायचे आणि केव्हा काढायचे, त्याचंही तुम्हाला मी स्पष्टीकरण देतो. जेव्हा दिलेलं पर्सेंटेज आहे ते ज्या 1च्या मल्टिपल मध्ये असेल तेव्हा त्याचा 1% काढायचा. आणि जर दिलेलं पर्सेंटेज 10च्या मल्टिपल मध्ये असेल, म्हणजे सपोज तुम्हाला 5% काढायचे आहेत, 10% काढायचे आहेत, 15% काढायचे आहेत, 20% काढायचे आहेत, 25% काढायचे आहेत, किंवा 35% काढायचे आहेत, 40% काढायचे आहेत, 45% काढायचे आहेत, असे हे जे 10च्या मल्टिपल मध्ये आहेत ना, 10च्या पटीमध्ये ज्या संख्या आहेत ना, पर्सेंटेज आहे ना, ते काढताना पहिल्यांदा तुम्ही 10% काढा.
पण समजा तुम्हाला 9% काढायचे आहेत, 11% काढायचे आहेत, 12% काढायचे आहेत, 13% काढायचे आहेत, 16% काढायचे आहेत, मग जे 10च्या पटीमध्ये येत नाहीयेत ना, अशा वेळी तुम्ही पहिल्यांदा 1% काढा. मग तो 1% काढायचा कसा तोंडी? पहिली पद्धत तुम्हाला माहितीये, याचं उत्तर काढायचं असेल तर तुम्ही काय करणार? 600 into 12 upon 100 मीन्स ह्या दोनला हे 2 0 गेले, या दोनला 2 0 तुम्ही काय करणार? ते भाग देणार आहात, संक्षिप्त रूप देणार आहात, 12×72 हे तुम्ही त्याचं उत्तर काढणार येणार. पण लिहायला वेळ लागतोय तुम्हाला, तेवढा वेळ नाहीये. मग अशा वेळी काय करायचं? 1% काढायचा. 1% काढायचा म्हणजे शेवटचे 2 चिन्ह काढून टाकायचे. टू फाइंड व्हेन यू आर गोइंग टू फाइंड आउट 1% ऍट दॅट टाइम, रिमूव्ह लास्ट 2 zeros. शेवटचे 2 शून्य काढून टाकायचे. राहिले किती? 6. किती का? 1%. 1% बरोबर 6 म्हणून 12% बरोबर 72. तिथल्या तिथे तुम्हाला तोंडी उत्तर मिळतं. म्हणजे आता इथे मला काय करायचंय, अजून एक तुम्हाला मी उदाहरण दाखवतो ह्या याच्यावरती. मला 1800चे 9% काढायचे. मला 1800चे 9% काढायचे. हिअर आय हॅव टू फाइंड आउट 9% ऑफ 1800. मला 9% काढायचे आहेत ना, मग ते कोणाच्या पटीमध्ये नाही आहेत? 10च्या पटीमध्ये नाहीत. मग कोणाच्या पटीमध्ये आहेत? 1च्या पटीमध्ये आहेत. मग मी किती काढणार? 1% काढणार. मग 1% काढण्यासाठी काय करायचं? 2 शून्य उडून दिले. काय राहिले? 18. 18 म्हणजे किती पर्सेंट? 1%. मग किती काढायचे आहे? 9%. मग 18 आणि 9 यांचाच गुणाकार करायचा. 162. याचं उत्तर 162 आलं. हे त्याचं पर्सेंट. मग आता ह्याचं बघूया 35%चं. मग मला याचे 35% काढायचे आहेत ना, मग मला 10% पहिले काढायचे. मग 10% मी काढायचे म्हणजे काय काढायचं? शेवटचं 1 शून्य फक्त उडून द्यायचं, रिमूव्ह करायचा. व्हाईल फाइंडिंग आउट 10%, रिमूव्ह लास्ट सिंगल 0. मग काय केलं? राहिले किती? 60. हे 60 किती आहेत? 10% आहेत. हे 60 जे आहेत ना, हे 10% आहेत. मग 10% बरोबर 60 असतील तर 30% बरोबर किती आले? 10च्या 3 पट 30. म्हणून 60च्या 3 पट किती आले? 180 आले. मग मला 35 हवेत. मग ह्याच्यामध्ये आणखी किती मिळवावे लागणार? 5 मिळवावे लागणार. मग 10% बरोबर किती आहेत? 60. मग 5% बरोबर किती आले? 5%. 10% बरोबर 60 म्हणून 5% बरोबर किती आले? 30 आले. म्हणजे उत्तर दोघांचं किती झालं? 210. बरं, हे लिहित गेलो म्हणून वेळ लागला. आणखी तोंडीमध्ये कसं काढायचं असतं? तर 1 शून्य काढला, 10% मिळाले. 10च्या 3 पट 30 म्हणून 60च्या 3 पट 180. पहिले आपल्याला 180 मिळाले, ते डोक्यात ठेवले 180. नंतर किती करणार? 35 5 आहेत ना, मग 10%च्या निम्मे केली. 60च्या निम्मे किती गेली? 30 आली. पहिले किती होते? 180. आता किती मिळाले? 30. 180 अधिक 30 210. अजून पाहिजे तर एक उदाहरण दाखवतो त्याच्यावर आधारित. इथे मला 1800चे 15% काढायचे. इथे मला 1800चे 15% काढायचे. मग 15% म्हणजे की 10 आणि 5. मग 10% किती आले? 180. पहिले 180 आले. मी इथे क्रॉस का केलं? कारण 1800 10% म्हणजे 180. 10% म्हणजे 180. मग 5% म्हणजे किती आले? 180चे निम्मे 90 आले. मग 180 आणि 90 किती झाले? 270. किती वेगात तुम्हाला उत्तर काढता येतं बघा. आता हे झालं याच्या बाबतीमध्ये. पुन्हा जर तुम्हाला तुम्ही म्हणाल फक्त 10% आणि त्याच्यामध्येच येतात का? नाही. तुम्हाला एक कन्व्हर्शन दाखवतो. तुम्हाला 25% दिले. 25% याचं तुम्हाला रूपांतर कशामध्ये करायचंय? फ्रॅक्शन मध्ये करायचंय, अपूर्णांकामध्ये करायचंय. दिस 25% यू हॅव टू कन्व्हर्ट इन व्हल्गर फ्रॅक्शन और डेसिमल फ्रॅक्शन. तुम्हाला तो व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय किंवा दशांश अपूर्णांकामध्ये करायचंय, किंवा तुम्हाला हा फ्रॅक्शन दिला आणि त्याचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचंय? पर्सेंटेज मध्ये करायचंय. मग हा 25% म्हणजेच काय? 25/100 म्हणजेच काय? 1/4 म्हणजेच काय?
0.25. हा झाला फ्रॅक्शन, वर्गुलर फ्रॅक्शन, आणि हा झाला डेसिमल फ्रॅक्शन. फक्त काय केलं, त्याचं मोस्ट रिड्यूस फॉर्म तयार केला. त्याचं आपण काय केलं, संक्षिप्त रूप दिलं. त्याला कशाने भागलं, 100ने भागलं. जेव्हा तुम्हाला टक्क्याचं रूपांतर याच्यामध्ये वल्गर फ्रॅक्शन किंवा ज्याला अपूर्णांकामध्ये करायचं असेल तेव्हा त्याला 100ने भागा. पण अपूर्णांकाचं रूपांतर टक्क्यामध्ये करायचं असेल तर 1/5 into 100 is equal to 5 1 5 520. इथे 20 येतात, बरोबर आहे. आपण इथे काय केलं, भाग दिला, म्हणजे किती झाले, 20%. 1/5 म्हणजे 20%. एक लक्षात ठेवायचं, टक्केचं रूपांतर अपूर्णांकात करताना 100ने भागायचं आणि अपूर्णांकाचं रूपांतर टक्केमध्ये करताना 100ने गुणायचं. If you have to find out percentage, if you have to convert percentage into fraction, divide by 100. If you have to convert fraction into percentage, multiply by 100. बरं, इतकंही करायची गरज नाहीये. मी तुम्हाला एक छानपैकी टेबल देतो, म्हणजे हे जे सगळं कॅल्क्युलेशन आहे ना, सगळं त्याच्यामधून मिटून जाईल. किती सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पर्सेंटेज काढता येतं ते बघा. हा, समजा तुम्हाला एखाद्या संख्येचे 12.5% काढायचे, एखाद्या संख्येचे 37.5% काढायचे आहेत, एखाद्या संख्येचे 62.5% काढायचे आहेत आणि एखाद्या संख्येचे 87.5% काढायचे आहेत. तुम्हाला एक्झामला जी उदाहरणं दिली जातील ती या फॉर्मॅट मध्ये असतील. तुम्हाला 10% काढायला नाही सांगणार, 20% काढायला नाही सांगणार. तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये पर्सेंटेज देतील आणि ते काढायला सांगतील. मग अशा वेळी काय करायचं, जर तुम्हाला 12.5% काढायचं असेल तर त्या संख्येला 1/8 गुणा. जर तुम्हाला 37.5% सांगितलं तर त्याला 3/8 गुणा. जर तुम्हाला 62.5 संख्या काढायचं असेल तर त्याला 5/8 गुणा आणि 87.5 काढायचं असतील टक्के तर त्याला 7/8 गुणा. 7/8 गुणा. किती लक्षात ठेवायला, 1 3 5 7, त्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे 8. 12.5 1/8, 37.5 3/8, 62.5% 5/8, 87.5% 7/8. हे खूप महत्वाचं आहे. पुढे जेव्हा आपण शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत तेव्हा याचा उपयोग किती जलद गतीने करता येतो ते आपल्याला कळेल. बरं, त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला देतो मी. समजा तुम्हाला 25% आत्ताच काढलं होतं, 25% काढायचं असेल तर तुम्ही त्याला 1/4 ने मल्टिप्लाय करा. 50% काढायचं आहे, 50% त्याला 2/4. 2/4 म्हणजेच किती, 1/2 ने मल्टिप्लाय करा. आणि एखाद्या संख्येचे 75% काढायचे असतील तर त्याला 3/4 ने मल्टिप्लाय करा. किती सोपं झालं. मला 75% काढायचे दिलेल्या संख्येचे, मी काय करणार, सरळ त्या संख्येला 3/4 ने गुणणार. I want to find out 25% of any number, I will multiply that number by 1/4. आता अजूनही दाखवतो तुम्हाला की समजा तुम्हाला 20% काढायचे आहे, तुम्हाला 40% काढायचे आहेत, तुम्हाला 60% काढायचे आहेत, तुम्हाला 80% काढायचे आहेत. अशा वेळी कोणत्या संख्येने त्या संख्येला गुणायचं. एखाद्या संख्येचे 20% काढायचे, एखाद्या संख्येचे 40% काढायचे, एखाद्या संख्येचे 60% काढायचे आहेत. असं असेल, टू फाइंड आउट 20% मल्टिप्लाय दॅट नंबर बाय 1/5. 40% काढायचे तर त्या संख्येला 2/5 ने मल्टिप्लाय करा. 60% काढायचंय त्याला 3/5 ने मल्टिप्लाय करा. आणि 80% काढायचे असेल तर त्याला 4/5 या संख्येने मल्टिप्लाय करा. बघा, हे जेव्हा तुम्ही रिवाइज करा, जेव्हा तुम्ही आता हे ऐकताय ना, पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा. थोडीशी घाई कदाचित होतही असेल, मान्य आहे, पण तुमच्याकडे दुसरा सोर्स आहे ना. कुठला सोर्स आहे, हेच व्याख्यान तुम्ही कितीही वेळा पुन्हा पुन्हा ऐकू शकणार आहात.
आणि मग तुमच्या लक्षात येईल की हा तक्ता, किंवा तुम्हाला वाटतं ना तुमच्याकडे आता एक मोठी सोय तुम्हाला आहे, तुम्ही लगेच त्या फोटोचं स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. सगळ्याच गोष्टी लिहायची गरज नाही, लिहिलं तर वेल अँड गुड. पण जर तुम्हाला तितकाही वेळ नसेल किंवा तुमच्याकडे कुठलंही साधन नसेल लिहून घ्यायला, आणि आता मी बाहेर गेलो, घरातून दुसरीकडे ते पेन आणायला गेलो किंवा वही आणायला गेलो, तर हे सगळं माझं काय होईल, मिस होईल. मग तुम्ही सरळ स्क्रीनशॉट पटकन काढायचा लगेच. ओके, आता हे झालं. म्हणजे आता राहिले कुठले अंक? अरे सगळेच जवळजवळ मी तुम्हाला दिले आहेत. अजून 10 ते राहिले ना, 10च्या मल्टिपल मधले, 10च्या मल्टिपल मधले राहिलेत बघा, ते तुम्हाला दाखवते. समजा तुम्हाला 10% काढायचे आहेत, मगाशीच दाखवलं, तर त्याला 1/10 ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला 30% काढायचे आहेत, 50% तुम्हाला दाखवलेलेच आहेत. तुम्हाला 70% काढायचे आहेत, तुम्हाला 90% काढायचे आहेत. मग अशा वेळी काय करायचं? 10% ला 1/10. जर तुम्हाला एखाद्या संख्येचे 10% काढायचे असेल तर 1/10 ने मल्टिप्लाय करा. मग मगाशी सांगितलं ना, 1 0 काढून टाका. आणि एक मगाशी सांगायचं राहिलं म्हणण्यापेक्षा ते पुढे आहे म्हणून मी ते सांगितलं नाही. जर तुमच्या मनात हाही विचार आला असेल, अरे 0 नसेल तर काय करायचं? मग 1% काढायचा असेल तर 2 0 काढून टाकतो ना. 0 नसतील तर 2 दशांश स्थळ डावीकडे यायचं. आणि जर 10% काढायचे असेल तर 1 0 काढून टाकतो ना. मग 0 नसेल तर 1 दशांश स्थळ डावीकडे यायचं. हा त्याच्यातला नियम आहे. मग इथे काय झालं, 30% काढायचं असेल तर 3/7 ने मल्टिप्लाय करा. 50% काढायचं असेल तर 5/10. आता हेच झालं 1/2. मग 70% असेल तर 7/10 आणि 90% असेल तर 9/10. हे सगळं पुस्तक ना थोडस रिव्हाइज करा पुन्हा एकदा. बघा, फार आनंद आहे गणितात. असं ना आम्ही असं सांगतो की गणिताचा असा नाद लागला पाहिजे, म्हणजे असं वाटलं पाहिजे की नाही, ही गणित आहेत ना खूप इंटरेस्टिंग आहे. अरे खरंच गणित बोरिंग नाहीये, गणित खरंच इंटरेस्टिंग आहे. आपल्याला ते बोरिंग का वाटतं? कारण कधी कधी आपल्याला त्याच्यातल्या टर्म्स, त्याच्यातल्या जे फॉर्म्युला आहे तो कळत नाही, म्हणून कदाचित ते बोरिंग वाटत असावं. पण गणित हा खरंच मनसोक्त आनंद देणारा विषय आहे. अर्थात बाकीची सुद्धा, आता तुम्ही मराठीचे व्याख्यान ऐकता, इंग्लिशचे व्याख्यान ऐकता, इतिहासात रंगून जाता, सगळेच विषय असे खूप सुंदर आहेत, प्रश्नच नाहीये. पण गणित काही वाईट नाहीये ना, तोही तितकाच सुंदर आहे. त्याचाही समजून घेऊन अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. मग हे मी आता तुम्हाला सगळे चार्ट्स दाखवले ना, मग त्याच्यावरची उदाहरणं कशी सोडवायची ती बघा आता. हा, त्याच्यावरची उदाहरणं कशी सोडवायची. समजा मला 1200चे 35% काढायचे आहेत. आता हे तुम्हाला मी उदाहरण मगाशी दाखवलं, हे म्हणजे याच्या पद्धतीचं उदाहरण दाखवलं. मला वाटतं तुम्हाला ते आवश्यक गरज वाटत नाही, कारण त्याच्याऐवजी आणखी दुसरं पुढचं उदाहरण घेईन. किंवा 300, जर तुम्ही स्वतः काढू शकता. 300चे 12% काढायचे आहेत, हेही तुम्ही काढू शकता. कोंडी काढायचं असेल तर कसं येणार बघा. 10% किती आले? 120. 10% 120. 120 त्याची 3 पट केली. 120ची 3 पट 360. 360 आणि 120चे निम्मे 60. 360 अधिक 60 420. असं तोंडी काढता येतं. मग ही 2 उदाहरणं मी आता तुम्हाला दाखवत नाही, कारण 2 त्याचे नमुने मी तुम्हाला दाखवले. वेगळं दाखवतो. समजा तुम्हाला 18चे 18% काढायचे. 18चे 18%. You have to find out 18% of 18. 18% of 18. आता याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे, तुम्ही कसं काढणार माहितीये? आणि या शेकडेवारीमध्ये ना उदाहरण सोडवत असताना एक मंत्र तुम्हाला मी सांगतो. जसं वर्णन असतं ना, त्या वर्णनाप्रमाणे समीकरण लिहायचं. आणि इंग्लिशमध्ये सांगायचं झालं, अकॉर्डिंग टू डिस्क्रिप्शन राईट डाऊन द इक्वेशन. जसं डिस्क्रिप्शन आहे तसं इक्वेशन लिहा. मी डिस्क्रिप्शन प्रमाणे इक्वेशन लिहिलं. 18 मीन्स 18 चे इंग्लिशमध्ये त्याला ऑफ म्हणतात, मीन्स मल्टिप्लिकेशन. 18% मीन्स डिवाइड बाय 100. मग तुम्ही काय करणार, याला ह्याचं तुम्ही संक्षिप्त रूप देत बसणार, किंवा मग असं करणार,
18 गुणिले 18 म्हणजे 18चा वर्ग किती आला? 324. 324 छेद 100 म्हणजेच किती आलं? 3.24. हे त्याचं आन्सर झालं. पण मी ह्या स्टेप्स करत बसणार नाही. मी काय करणार माहितीये? मी काय म्हणजे तुम्ही पण आता पुढच्या वेळेपासून तेच करणार आहात. दिलेला नंबर पण सेम आहे, पर्सेंटेज पण सेम आहे. जर अशी कंडिशन असेल, इफ द गिव्हन नंबर अँड द पर्सेंटेज इज इक्वल, त्यावेळी काय करायचं? त्या नंबरचा स्क्वेअर करायचा. ह्या नंबरचा स्क्वेअर करायचा. किती आला? 18% आहे ना, 18चा स्क्वेअर करायचा. किती आला? 324. आणि 2 दशांश डावीकडे द्यायची म्हणजे 3.24 झालं. इतकंच. जर तुम्हाला दिलेल्या संख्ये एवढे टक्के काढायचे असतील तर त्या संख्येचा वर्ग करा आणि 2 दशांश डावीकडे द्या. इफ यू हॅव टू फाइंड आउट द पर्सेंटेज of the given number in that condition, when the number and the percentage is equal, at that time square the number and give 2 decimal stages back. मग आता याच्यामध्ये कसं आणणार? समजा मला 25चे 25% काढायचे आहेत. 25चे 25%. मी काय करायचं? आपण इथे 25चा वर्ग करायचा 625 आणि किती दशांश डावीकडे? 1 2 संपलं. 6.25. किती सोप्या पद्धतीने उत्तर काढता येत आहेत बघा. अजून तुम्हाला एक वेगळा नमुना दाखवतो. समजा मला 25चे 16% काढायचे. 25चे 16% काढायचे. 25चे 16%. आय हॅव टू फाइंड आउट 16% ऑफ 25. मग तुम्ही काय करणार? 25 चे मल्टिप्लिकेशन 16 अपॉन 100. दिस इज द प्रॉपर मेथड. ही योग्य पद्धत आहे. मग 25 एके 25, 25 चोक 100. पुन्हा इथे भाग लावणार. 4 एके 4, 4 चोक 16. आता यांचा गुणाकार 4, खाली एकच आला, उत्तर 4 आलं. पण आपण काय करायचं? पटकन उत्तर द्यायचं आहे ना, पटकन उत्तर द्यायचंय ना. मग आपण काय करायचं? 25चे 16% काढता येत नाहीत ना, उशीर लागतो ना. 25चे 16% काढायला उशीर लागतो ना. मग 16चे 25% काढा ना. जर तुम्हाला 25चे 16% काढताना उशीर लागत असेल तर 16चे 25% काढा. आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला 25% काढायचं असेल तर त्या संख्येला 1/4 ने गुणा. 1/4 ने गुणा याचा अर्थ 4 ने भागा. म्हणजे 16ला फक्त 4 ने भागलं की तुम्हाला अपेक्षित उत्तर तेवढंच मिळतं. मग हे कॅल्क्युलेशन का करायचं? ही बेसिक मेथड. मी हे कॅल्क्युलेशन का करायचं, केव्हा करायचं म्हणतोय? जेव्हा तुम्हाला या अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागणार आहेत त्यावेळेस मी बोलतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप आहे बोलण्यासारखं. म्हणजे आता तर कुठे आपण या शेकडेवारीला सुरुवात केली आणि आता जवळजवळ 9 वाजत आलेत. पुढची तासिका सुरू होणार आहे. खूप आहे, खूप. म्हणजे आता कुठे या शेकडेवारीला सुरुवात केली, आता कुठे हा बेस आणि जेव्हा तयार होतोय, अजून याच्यामध्ये भरपूर आहे. म्हणजे जर आपण याच्यावर 2-3 वेळा जरी लेक्चर घेतलं तरी ही शेकडेवारी संपेल असं नाही मला वाटत. इतकं त्याच्यामध्ये देण्यासारखं आहे आणि तुम्हाला घेण्यासारखं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही शेकडेवारीची उदाहरणं जेवढी मी तुम्हाला आता सांगितली त्याच्यावर अभ्यास करा. तो पुन्हा पुन्हा ऐका. या ठिकाणी आता खरं सांगायचं तर मूल्यमापनाची वेळ आहे. पण मूल्यमापनासाठी मी जेव्हा पुढचा तासिका घेईन तेव्हा खऱ्या अर्थाने सगळं मूल्यमापन करेन. कारण या 2-3 घटकावरच मूल्यमापन करण्यापेक्षा आणखी काही तुम्हाला उदाहरणं दाखवतो आणि त्या समग्र सगळ्या उदाहरणांचं मूल्यमापन मी त्यावेळी घेतो. ऍक्च्युअली तयार केलं होतं मूल्यमापनाचे प्रश्न, पण पुढे अजून घटक आहे आणि म्हणून मूल्यमापन आपण नंतर घेऊया. गृहपाठासाठी तुम्हाला मी एक सांगतो. आतापर्यंत मी ज्या काही ट्रिक्स दिल्या
म्हणजे तुम्हाला 99ने मल्टिप्लिकेशनची जी दिली, 11ने मल्टिप्लिकेशनची दिली, 1% कसं काढायचं ते सांगितलं, 10% कसं काढायचं सांगितलं, 10च्या मल्टिपल मध्ये येणाऱ्या संख्येचं मग कसं काढायचं ते सांगितलं, 1च्या मल्टिपल मध्ये असणाऱ्या संख्येचे पर्सेंटेज कसं काढायचं ते सांगितलं, नंतर जर 12.5च्या पटीत असणाऱ्या त्या संख्येचं सांगितलं, नंतर 25च्या पटीमध्ये असणाऱ्या संख्यांचं सांगितलं, त्याच्यानंतर 20च्या पटीमध्ये असणारे पर्सेंटेज कसे काढायचे, 10च्या पटीमध्ये असणारे पर्सेंटेज कसे काढायचे. प्रत्येकावर 2-2 उदाहरणं तयार करा, स्वतः तयार करा. आणि ह्या सगळ्या ज्या मी तुम्हाला ट्रिक्स सांगितल्या त्या सगळ्या ट्रिक्स खरोखर खऱ्या आहेत का, त्या तपासून बघा आणि 2-2 उदाहरणं करा, त्याची सोल्युशन्स करा आणि मग ती आमच्याकडे पाठवा. जाता जाता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक मला फक्त सांगावंसं वाटतं. एक संस्कृत श्लोक आहे, त्या संस्कृत श्लोकामध्ये असं म्हटलंय की आकाशा यदि मेघै छन्ना झंझाबी ग्रसितात वनमार्गा विश्वास ननु स्वीयवले. म्हणजे आकाश जरी मेघाने झाकळून गेलं, झंझावाताने तुझा जरी मार्ग गिळून टाकला, तरी स्वतःच्या बळावर विश्वास ठेव, आत्मविश्वास ठेव. तुमच्याकडे बाळानं ते बळ आहे आणि त्या बळाला पाठबळ देण्याचं काम आम्ही या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून करतो आहोत. हे सांगण्याचा एकच मुद्दा माझा एकच हेतू होता की आणखी एक संस्कृत श्लोक असा आहे, पुस्तकस्त तया विद्या परहस्त गतम धनम कार्यकाले समुत्पने नसा विद्या नतधनम. म्हणजे पुस्तकामध्ये राहिलेली विद्या, जिचं अध्ययनच झालं नाही, ज्या पुस्तकामध्ये ज्ञान दिलं ते ज्ञानच आपण प्राप्त केलं नाही, ती विद्या, पुस्तकात राहिलेली विद्या आणि दुसऱ्याच्या हातामध्ये जे आपलं धन आहे, जे देव दुसऱ्याच्या हातामध्ये जातं, तेव्हा त्या आणि आपल्यावर जेव्हा एखादा प्रसंग ओढवतो, अशा वेळेला ते विद्या राहत नाही, ते धन राहत नाही, आपल्या कामाला ते उपयोगाला पडत नाही. आणि म्हणून तुम्हाला अगदी आर्जवाने सांगतो, आपण जे जे ज्ञान प्राप्त करतो आहोत, जे जे ज्ञान आपण मिळवतो आहोत, ते अंगामध्ये आपल्या मुरलं पाहिजे. 3 ठिकाणी ते साठवून ठेवलं पाहिजे. एक आपलं मन, दुसरं आपलं मनगट आणि तिसरं आपला मेंदू. मन, मनगट आणि मेंदू या 3 ठिकाणी आपण साठवलेलं मिळवलेलं अन्न, हे ज्ञान आहे, ते स्टोर करून ठेवायचं. आणि जेव्हा वेळ येईल ते वापरायची, तेव्हा आपले या तिन्ही इंद्रिय, मन, मनगट आणि मेंदू, या तिघांचा अगदी सुंदर त्रिवेणी संगम करून आपण जेव्हा काम करू तेव्हा यश हे नक्की आपल्याला मिळतं. त्या नोटवर मी आज या ठिकाणी थांबतो. पुढच्या वेळी आपण पुढच्या पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.